गणपती नाही, काहीतरी बोलतात. तळ्यातलाच गणपती म्हणतात त्याला. सगळ्यांना पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. तू काय खाते सांग ना? अण्णा मैसूर डोसा. डोसा खाते ते, डोसा. अशा पाया पडतात. गुड मॉर्निंग गाईज. आज गुढीपाडवा आहे, सो आपण त्याचं सामान आणायला चाललं. थोडंफारच सामान बाकी आहे, बाकीचं काल आईने आणलंय. सो ते जाऊन घेऊन येऊया आणि मग आंघोळ करायची आहे, तयारी करायची आहे आणि आई ओरडेल. इतका उशीर झालाय. त्यात मी हुशारसारखं गाडीची चावी घरातच विसरून आली आहे. सो पहिलं ते चावी घेऊन येऊया पटकन जाऊन आणि सामान आणून राहिलेलं. त्याच्या मागे जातच नाही काही. अजून तरी एकच गुढी लावलेली दिसते तिथे. काय झालं असं बघायला? अवघड. सारखी मलाच गाडी चालवायला लाव यार तू. 2000 years later. आम्ही आता तळ्यातल्या गणपतीला आलोय, दर्शन घेणार आहे. आता गणपती नाही, काहीतरी बोलतात. तळ्यातलाच गणपती म्हणतात त्याला. परत घेतो. म्हणजे सारसबागच्या गणपती, त्याला चांगलं नाव आहे. आम्ही सारसबागच्या गणपतीला आलोय. तुम्ही मला सांगा, ह्याला तळ्यातल्या गणपती म्हणतात की नाही? संजना, ओ इकडे. सगळ्यांना पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. सारसबागेची माझ्या लहान असतानाच्या इतक्या मेमरीज आहेत, कारण की मी आजीसोबत यायचे, कधी मामा घेऊन यायचा, कधी आईसोबत यायचे आणि इथं आल्यावर मग आम्ही भेळ घ्यायचो खायला. आणि तो बॉल आठवत आहे प्लास्टिकचा, तो मोठा, तो घ्यायची इतकी एक्साइटमेंट असायची. आणि तेव्हा ते 25 रुपये पण भाग वाटायचे आणि मग ते कन्व्हिन्स करायला लागायचं की प्लीज घ्या, प्लीज घ्या. किती सुंदर टाईम होता ना तो. किती सुंदर काढली आहे ना ही रांगोळी बघा. संजना, ही संजना आहे. हा कलरफुल आहे आणि तो प्लेन आहे, तो वेगळा आहे. इथे छोटा कासव. A few moments later. आम्ही आता ब्रेकफास्ट करायला आलोय अन्नाला. अण्णा मैसूर डोसा. तू काय खाते सांग ना? अण्णा मैसूर डोसा. डोसा खाते ते, डोसा. काय खाते? अण्णा मैसूर डोसा चीज. डोसा चीज. आणि मी घेते घी पोळी इडली. मस्त पद्धतीनं खाताना बघा, मी पण खाते इकडे. एन्जॉय गाईस. ती कशी एकटी एकटी खाती बघा तुम्हाला सोडून. काय नुसतं तुम्हाला ब्लॉग मध्ये दाखवते. एखाद्याने इन्व्हाइट केलं असतं, या आम्ही तुम्हाला ट्रीट देते. या गाईज, मी अन्नाला आहे. कधी येतं सांगा. हीच संजना गाईज, से हाय. हा, असंच तोंड असतं पूर्ण दिवस तिचं. घाणेरडं. हे बघा परत. फायनली आम्ही घरी आलोय. आवरून झालं, जेवण झालं, मस्त आईने गरमागरम पुरणपोळी बनवलेली, ते खाल्ली. अँड आता इतकी गाढ झोपू वाटतंय. बाहेर इतकं छान पावसाचं वातावरण झालंय ना. पहिलं झोप काढणार आहे आणि मग नंतर बघू कुठेतरी फिरायला जा. काय, आय हॅव नो आयडिया. हा माझा ॲक्च्युली फर्स्ट व्लॉग आहे. अँड प्लीज सपोर्ट, प्लीज सबस्क्राईब माय चॅनल. आणि हळूहळू मी पण ग्रो करेल. अजून मला आयडिया येईल की कसं काय करता येईल. तुम्ही पण मला सांगा की मी कोणत्या टॉपिकवर व्लॉग बनवू. सो थँक्यू.